नमस्कार, सहारा प्रणाम. समय मुंबईमध्ये आपलं स्वागत. वळूयात पुढल्या बातम्यांकडे. गोळीबार नगरचा पुनर्विकास आता वादाच्या भोवऱ्यात अडकू लागलेला आहे. मेधा पाटकर यांनी उपोषण करून सरकारला या प्रकरणी समिती स्थापन करत प्रकल्पाला स्थगिती देण्यास भाग पाडलेला आहे. मात्र यानंतर प्रकल्प समर्थकांची नाराजी उफाळून येऊ लागली आहे. एसआरए कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करणारे हे आहेत गोळीबार नगर पुनर्विकासाचे समर्थक. मेधा पाटकरांच्या आंदोलनाला बळी पडून सरकारनं प्रकल्पाला स्थगिती देण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे आपल्यावर नाहक अन्याय झाल्याचा त्यांचा आरोप आहे. दिवसाचा अवधी दिलेला आहे, चौकशी नेमलेली आहे, तर ती चौकशी समिती रद्द करण्यात यावी आणि जे पुढे जे डेमोलेशन आहे आमचं जे 35 घरांचं ते तात्काळ त्याची निष्कासनाची कारवाई चालू करण्यात आली पाहिजे. 8,000 लोक घराच्या बाहेर आहेत आणि 8,000 लोक रेंटवर बाहेर राहतात. कोण ट्रेंजिस कॅम्प मध्ये राहतोय आणि इमारतीचे पोझिशन मिळत असताना या बाईने असा केलेला आहे. त्याचा विरोध करण्यासाठी आज आम्ही इथे आंदोलन करायला उतरलेलो आहे की या चोर कमिटीला बरखास्त करण्यात यावे. माहितीच्या अधिकाराखाली यांनी धंदा खोलून ठेवलेला आहे. विकासकांना लुटायचं आणि ब्लॅकमेलिंग करून त्यांचं काम बंद करायचं आणि झोपडपट्टी वासियांना रस्त्यावर आणायचं. गोळीबार नगर पुनर्विकासाचा तिढा काही सुटण्याची चिन्ह नाहीत. काही दिवसांपूर्वीच प्रकल्प समर्थकांनी वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मेधा पाटकरांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या होत्या. अशात प्रकल्प समर्थक आणि विरोधक एकमेकांसमोर उभे टाकलेत. अशात आता मध्यम मार्ग काढत कोणावरही अन्याय होणार नाही यासाठी भूमिका घेण्याची तारेवरची कसरत सरकारला करावी लागणार आहे. मनोज पांडे, समय, मुंबई. गोळीबार नगरमधल्या मेधा पाटकर यांच्या आंदोलनानंतर गोळीबार नगर पुनर्विकासाला स्थगिती देण्यात आली. मात्र त्यामुळे या प्रकल्पामध्येच आता विलंब होतोय, त्यामुळे तिथल्या रहिवाशांचं नुकसान होतोय असा आरोप करत या प्रकल्पाच्या समर्थकांनी एसआरए कार्यालयासमोर आज हे आंदोलन केलेलं आहे. त्यांचं आंदोलन हे सुरूच आहे आणि त्याचबरोबर मेधा पाटकर आणि त्याच्या विरोधातील जे आहेत त्यांची भूमिका आजपर्यंत आपण समजून घेतलेली आहे. मात्र या प्रकल्पाला समर्थन देणारे आणि या प्रकल्पाचं काम करणारे शिवालिक बिल्डर त्यांची बाजू मांडतायत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत गणेशकृपा गृहनिर्माण सोसायटीच्या मुख्य प्रवर्तक शुभांगी शिंदे आणि त्याचबरोबर शिवालिक बिल्डरचे एमडी किरण जाधव हे सुद्धा आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. तुमच्या दोघांचंही स्वागत. नमस्कार. मेधा पाटकर यांच्या आंदोलनानंतर जेवढी प्रसिद्धी या गोळीबार नगरला मिळाली किंवा त्यांच्या आंदोलनाला मिळाली तेवढीच प्रसिद्धी शिवालिक बिल्डरला सुद्धा मिळालेली आहे. मात्र एक दुसरी बाजू त्या प्रकल्पाच्या समर्थकांची पुढे आलेली आहे. शुभांगी ताई, मला तुम्हाला विचारायचे की आज तुम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे मेधा पाटकर यांच्या विरोधामध्ये म्हणा किंवा एक विलंब होतो या कामाला, यासाठी तुम्ही आंदोलन छेडलेलं आहे. तुमची बाजू आम्हाला थोडक्यात सांगा. थोडक्यात म्हणजे तिने येऊन जे उपोषण केलं, उपोषणामुळे जे काही 20च लोक आहे आणि कोर्टाचा आदेश न पाळता त्या आदेशाला तोडक भूमिका देऊन झोपडपट्टीचा खोळंबा केलेला आहे आणि बाकी आम्ही तरी पण 225 लोकांनी घरं खाली केलेली आहे. एक गणेशकृपा सोसायटीचं, बाकी 46 सोसायट्या आहेतच खाली व्हायच्या. परंतु तिने असा काय पॅरेग्राफ की 20 लोकांकरता ती गणेशकृपामध्ये येऊन बसून उपोषण केलं तोडक कारवाईला, की सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या कायद्याच्या नुसार तिने ते काही न बघता तिने उपोषणाला सुरुवात केली. उपोषणाला सुरुवात केल्यामुळे ते तोडक कारवाईला तिने ते घरं बांधण्याचा वगैरे आदेश दिला. तर असं सुप्रीम कोर्टाचा किंवा हायकोर्टाचा आदेश तिने मोडून जे काही ती कामं करत आहे, तर बघा सगळी न्यायदेवता ही कोर्टावरच आहे. आदेश कोर्टांचा आदेश न पाळता म्हणजे एकूणच तुमच्या प्रकल्पाला समर्थन आहे आणि त्याला विरोध होत असल्यामुळे किंवा या कामाला स्थगिती दिल्यामुळे पुढची कामं जी आहेत ती रखडली गेलेली आहे. बरोबर. शिवालिक बिल्डरची नेहमीच एक प्रतिमा जी आहे ती डागाळलेली प्रतिमा लोकांच्या समोर आलेली आहे. शिवालिक बिल्डरनं सुद्धा म्हणजे तुमच्याकडून सुद्धा कधीही आपल्या संदर्भात की आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला नाही असं का वाटतं? मुळात ही प्रतिमा डागाळलेली आहे हे बोलणं मला वाटतं थोडंसं चुकीचं आहे. शिवालिक व्हेंचर्स हा एकमेव डेव्हलपर मुंबईमध्ये आहे ज्याच्या वेबसाईटवरती आम्ही एसआरए प्रोजेक्ट बद्दल प्रत्येक झोपडी वासियाचा त्याचा अनेक्शर 2 जो इश्यू होतो त्याची एंट्री, एलओआयची कॉपी, सगळे एनओसी सरकारने आम्हाला ज्या दिलेल्या आहेत अशा प्रकारच्या सगळ्या वेबसाईटवरती आम्ही ट्रान्सपरन्सी ठेवून ही माहिती प्रत्येक झोपडीधारकाला पुरवतो. आमचे जे कॉन्टॅक्ट टीम मेंबर्स आहेत एक्झिक्युटिव्ह, ते त्यांना झोपडीधारकांच्या संपर्कात ते स्वतःच नसतात, तर आमचे जे निदेशक मंडळ आहे तेही वारंवार प्रत्येक झोपडीधारकाला भेटतात, त्यांच्या वारंवार मीटिंग होतात आणि त्यांच्यासाठी एक सामाजिक जाणीव म्हणून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मधून आम्ही शिवालिक व्हेंचर्सने
बालवाडी प्रशिक्षण सुरू केलेलं आहे एका एनजीओच्या किरणजी, शिवालिक बिल्डरतर्फे अशा योजना ज्या आहेत झोपडपट्टी वासियांसाठी सुरू करण्यात आलेल्या असतील, मात्र गोळीबारचं प्रकरण जे आहे गोळीबार नगरचं ते आजही समोर आहे. ती व्हिज्युअल सगळ्यांनी पाहिलेली आहेत की तिकडची झोपडपट्टी खाली करण्यासाठी कशा प्रकारे शिवालिक बिल्डरना तिथल्या लोकांना बाहेर काढलेलं होतं, कशा प्रकारे तिथे मारहाण करण्यात आली, ती दृश्य आजही लोकांच्या मनामध्ये आहे. मग हे लोक शिवालिक बिल्डरवर का विश्वास ठेवतील? तुमचा हा जो मुद्दा आहे हा अतिशय चुकीचा मुद्दा आहे आणि हा आरोप पण चुकीचा आहे. याच्यामधून स्लम ऍक्टचं तुम्हाला समज थोडीशी मला द्यावीशी वाटते की 70% झोपडपट्टीवासीय सभासद त्यांच्या सोसायटीचे यांची संमती असेल तर मग विकासकाला आशयपत्र SRA देतं. असे आम्हाला 46 सोसायटींच्या 5079 पात्र सभासदांचं आशयपत्र मिळालेलं आहे आणि 4000 झोपडवासीय कुटुंबियांनी स्वखुशीने शांततेने आम्हाला त्यांच्या झोपडीचा ताबा दिलेला आहे. असे जे विरोधक असतात हे फार लघुसंख्या आहेत आणि जसं आता शुभांगिनी त्यांनी तुम्हाला सांगितलं की 324 सभासदांच्या गणेश कृपा सोसायटीतले फक्त 23 सभासद स्वतःच्या स्वार्थासाठी, त्यातले बहुसंख्य जे अपात्र आहेत हे त्यांच्या अपात्रतेच्या मुळे अशा प्रकारची आंदोलनं छेडतात आणि झोपडी खाली करणं हा विकासकाचं काम नाहीये. ही गणेश कृपा सोसायटी डेप्टी कलेक्टर निष्कासन आणि रिडेव्हलपमेंट श्रीयुत रोकडे साहेबांच्या आदेशाने, त्याच्यामध्ये कायद्याची प्रोव्हिजन आहे 3338ची, त्याच्यामध्ये सुनावणी होते आणि ह्या झोपडीधारकांना पुरेशी संधी दिली जाते. त्याच्यानंतर निष्कासनाचा आदेश पारित केला होता. हा आदेश सुद्धा एप्रिल 2010ला पारित झाला. त्यावर ह्या झोपडीधारकांनी कोकण कमिशनरकडे त्याचं अपील केलं. त्या अपीलचं सुद्धा सगळ्या मुद्द्यांवरती बहस झाली आणि त्यांचे मुद्दे जेव्हा न्यायसंगत नव्हते तेव्हा त्यांचं अपील हे डिसमिस करण्यात आलं. त्याविरुद्ध त्यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयाकडे धाव घेतली आणि त्या उच्च न्यायालयाने सुद्धा 3-4 वेळा याबाबतचे आदेश दिले आणि त्याच्यानंतर रोकडे साहेब म्हणजे डेप्टी कलेक्टर एन्क्रोचमेंट आणि रिडेव्हलपमेंट यांनी पोलीस फोर्स घेऊन त्या झोपड्या रिकामी केल्या. त्या सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये अपयश आलं. मेधाताईंच्या आंदोलनामुळे त्याच्यामध्ये रोक आली. मेधाताईंवरती आणि त्यांच्या सहयोगींवरती ह्याच्यावरती फौजदारी मुकदमा झालेला आहे. 4 पोलीस अधिकाऱ्यांच्या वरती दगडफेकमुळे जखमा झाल्या. ह्याच्यामध्ये शिवालिक बिल्डरचा काहीही संबंध नाही. झोपडपट्टी वासियांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्याचं काम शिवालिक बिल्डर करत नाही, कधीही केलेलं नाही. 4000 कुटुंबियांनी स्वखुशीने आम्हाला ताबा दिलेला आहे आणि 23 फक्त या सभासदांनी अशा प्रकारे विरोध केलेला आहे. इथं उल्लेखनीय आहे की मुंबई हायकोर्टकडे जेव्हा अशा प्रकारच्या बहुसंख्यांचा आवाज दाबला गेला आणि त्यांच्या पुनर्वसनाला विलंब व्हायला लागला तेव्हा शुभांगिनी शिंदे ज्या मुख्य प्रवर्तिका आहेत या गणेश कृपा सोसायटीच्या, यांनी उच्च न्यायालयाकडे धाव घेतली आणि हा उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवरती निर्णय दिला 23 डिसेंबर 2010. याच्यामध्ये उच्च न्यायालयाने म्हटलं आहे की इन दिस सिच्युएशन द ऑथॉरिटीज कॅनॉट बी हर्ड टू अर्ज बिफोर द कोर्ट that they are powerless to ensure that rule of law is observed. कायद्याचं राज्य राखणं हे प्रशासनाचं अधिक कर्तव्य आहे आणि ते असं नाही सांगू शकत की आम्ही याच्यामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न येईल. शेवटचा पॉईंट, पार्टीज इफ दे आर अग्रीड, हायकोर्टने म्हटलंय तुम्हाला जर कोणती समस्या असेल, पार्टीज इफ यू आर अग्रीड आर एंटायटल्ड टू मूव्ह द कोर्ट. तुम्हाला कोर्टचाच रस्ता आहे. न्याय व्यवस्थेवरती विश्वास ठेवून हायकोर्टने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्हाला सुप्रीम कोर्टकडे जायला पाहिजे किंवा अपील केली पाहिजे. एकमेव मार्ग या भारताच्या संविधानामध्ये दिलेला हा कोर्टला अप्रोच करायचा असं ठासून हायकोर्टने म्हटलेलं आहे. सुरू ठेवणार आहात, मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे.